राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता तयाचिया माता पिता तयाचिया माता पिता तयाचिया मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती सात्विक याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती सात्विक याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा का म्हणे माझा गणोत्यांची सेवा म्हणे माझं गणोत्याची सेवा का म्हणे माझा गणोत्यांची सेवा म्हणे माझं गणोत्याची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैव पार नाही तरी माझ्या दैव पार नाही मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार विठ्ठल 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 विठ्ठल
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे माझ घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 हे पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संताजिया तुझरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संताजिया तुझरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पुकाजयांचे गेली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लाडलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जोसे जागतना धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा विठाला विठाला हला विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी इको कमी करा आज या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचं सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी ज्या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या कुंभार परिवारातील एक आदर्श माता आपल्या गावातील एक आदर्श माता कैलासवासी मातोश्री सरूबाई अनंत कुंभार या मातेच्या आजच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा
ज्यांच्या संपर्कातून मला मिळाली ते आमचे आदरणीय ढवाण महाराज दैवडी यांच्या माध्यमातून या कुटुंबाचा आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा एकत्रित योग आज या ठिकाणी निर्माण झाला आणि या परिवाराने आपल्या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ते ऋण फेडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न त्यासाठी आज या वर्षश्राद्ध दिवशी या परिवाराने एक दिवसीय नाममहोत्सव सोहळा आयोजित केला आणि या कीर्तनाचं सुंदर असं नियोजन या कुंभार परिवाराने केलं. खूप सुंदर असं मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस या ठिकाणी सर्वच आमचे आजच्या कीर्तनाला लाभलेले अत्यंत सुरेख आवाज ज्यांचा आहे हरिभक्तपरायण आदरणीय माऊली महाराज धनाने आणि आमच्यासोबत आलेल्या हरिभक्तपरायण तृप्तीताई, तसेच आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, आमच्या ताई असतील सर्वच आणि अरे वा वा शिंगाडे महाराज, इंदलकर ताई, खूप छान खूप छान. आणि आज या ठिकाणी ज्यांची मृदंगाची साथ आपल्याला लाभलेली आहे ते आमचेच भाऊ, आमचेच बंधू कीर्तनकार मृदंगाचार्य जीवन महाराज धायगुडे आणि तुम्हा सर्वांची त्यामध्ये उपस्थिती, सर्वांच्या साथीमध्ये, सर्वांच्या सहकार्याने आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आज या ठिकाणी या निमित्ताला अनुसरून हा अभंग घेतलेला आहे. आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाची. या अभंगातून महाराजांनी प्रथम प्राधान्य हे मातेला दिलेलं आहे, आईला दिलेलं आहे. एक आईचं महत्त्व पटवून सांगणारा हा अभंग सर्वांच्या परिचित अतिशय सोपा अभंग आज या ठिकाणी घेतलेला आहे. तर आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगेल की आईच्या उपकारातून आयुष्यामध्ये कधीच कोणालाच उतराई होता येत नाही. आज हा परिवार एवढा सगळा जो अट्टहास करतोय, मला वाटतं या मातेच्या पाठीमागं त्यांची 4 मुली आहेत बरोबर ना, आणि 2 मुलं. आणि मला सांगा आज या मातेने या मुलांना एवढे चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं, वळण लावलं, अत्यंत कष्ट करून 15 वर्ष गिरणीचं काम त्यांनी केलं आणि या कष्टमय परिस्थितीतून त्यांनी मुलांना शिकवलं, मोठं केलं. आज हे सगळं जे तुम्हाला दिसतंय घरामध्ये वैभव ते कोणामुळे? फक्त आईमुळे. लक्षात घ्या, आपण एवढं उच्च शिक्षित झालो, आपल्याला एवढं सगळं काही कळायला लागलं, सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं, याला कारणीभूत केवळ माता आहे. म्हणून त्या मातेच्या उपकारातून कधीच आणि कोणालाच केव्हाही उतराई होता येतच नाही, परंतु त्या मातेसाठी आज आपण हे जे सगळं काय करतोय, खऱ्या अर्थाने जन्म दिला त्या मातेचे उपकार कधी फेडता येतच नाही. आणि या मुलांसाठी, या 4 मुलींसाठी आईचं जाणं म्हणजे दुःख होणं स्वाभाविक आहे. पण आज खऱ्या अर्थाने मुलाची किती जरी मोठी कर्तबगारी असली तरी महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची. या धन्यता मात्र आईला दिली, धन्यता मात्र वडिलांना दिली, जरी मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असला तरीही. म्हणून एक आईचं प्राधान्य, वडिलांचं प्राधान्य, महत्त्व सांगणारा हा अभंग आज या ठिकाणी आहे. या ठिकाणी महाराज म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. पण या ठिकाणी 4 विकल्प पडतात. काही लोक जागी आहेत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागी राहत नाहीत. म्हणजे एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी कीर्तनाला आणलं तरी ते हातामध्ये मोबाईल घेऊन मोबाईलमध्येच पाहत बसणार आहे की नाही. म्हणजे हित माहिती आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. हितही कळत नाही एक वर्ग असा आहे आणि तो जागाही राहत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा भुवा लोकांचा धंदा आहे, आमचा धंदाच आहे दिनरजनी हाची धंदा. आपण जोपर्यंत ऐश करायची आहे, जोपर्यंत सत्ता संपत्ती सगळं काही तारुण्य आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला हितही कळत नाही आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. पण महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी राहतात त्याचेच माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाची. विठ्ठला कीर्तन हे लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. जर वाचार्थाने ऐकलं तर कदाचित गैरसमज होऊ शकतो. एखादा शब्द बदलला, एखाद्या शब्दाचा गैरअर्थ घेतला की अर्थ बदलू शकतो. त्यामुळे परमार्थामध्ये वाचार्थाला नाही तर
परमार्थामध्ये लक्षार्थाला महत्व आहे. आता या ठिकाणी महाराज म्हणतात की तुम्ही जागं राहिलं पाहिजे. हो ठीक आहे, मग जागं राहायचं म्हणजे काय करायचं? रात्रीचं झोपायचं नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो? अजिबात नाही. जागं राहायचं म्हणजे काय करायचं मी तुम्हाला सांगेल. जसं की एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला काका, निवडणुकीसाठी उभा राहिल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहिला म्हणजे तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तो उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. विठाला म्हणून जागं राहिलं पाहिजे. ठीक आहे बाबा, या अभंगातूनच महाराज जागं करतात असं नाही आहे. बरेच अभंग आहेत की महाराजांनी आपल्याला जागं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठा जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलेलं आहे. मग कोण म्हणतं की आपण जागे नाही? अरे आपण पण जागे आहोत, रात्रंदिवस आपण जागे आहोत. पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही व्हावे, धनधान्य ल्यावे, खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, बरोबर? आपण गरीब असावं असं कोणाला वाटतं का? प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपलीही कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाचीही भीती नसावी. पण महाराज सांगतात ना, महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडणं टाळायची असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. म्हणून जागं राहिलं पाहिजे. ठीक आहे महाराज, आम्ही जागं राहतो, पण त्याची पण एक मर्यादा आहे. महाराजांनी जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा सांगितलेली आहे की माणसाने कधी जागं राहिलं पाहिजे. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे? तसं वेळ निघून गेली, आता जागं राहून काहीही उपयोगाचं नाही. नाहीतर काही काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागी राहतात काका. बरं का, एका माणसाचं घर पेटत होतं, घर पेटत असताना मुलांनी वडिलांना बाहेर बोलवलं, बाबा घर पेटते, बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावाना. आपण बाबा घर पेटते. एकदा सांगितलेलं कळत नाही का? टिकावाना, अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. लागलं का पाणी? काय करणार, लेट करंट. हा, म्हणजे हे जसं हास्यास्पद आहे, जे लोक वेळ निघून गेल्यानंतर जागी राहतात. पण जागी राहण्याची मर्यादा आहे. परमार्थ कधी केला पाहिजे? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की म्हाताऱ्या माणसाने कीर्तनाला यायचं नाही. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातार झाल्यावर परमार्थ करू नका. कारण आता वेळ निघून गेलेली, लक्षात घ्या. म्हातारपणामध्ये तरुणपणामध्ये फरक आहे ना. परमार्थ करणं म्हणजे तुम्ही म्हणाल किती फरक आहे? तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे तुमच्या सांसारिक भाषेत सांगू मी, तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचं, म्हणजे उलट होतंय ना. बरं, खरी कीर्तनाची गरज आज कोणाला आहे? तरुणांना. जर तुम्ही कीर्तन ऐकलं तर तुमच्यामध्ये काहीतरी सुधारणा तरी होईल.
अहो खरी कीर्तन यांना अहो ह्या लेकरांना खरी कीर्तनाची गरज आहे. हां, म्हातारी माणसं काय कीर्तन ऐकून सुधरत नाहीत आणि तमाशा ऐकून बिघडत नाहीत. खरी कीर्तनाची गरज यांनाच आहे ना. तरना भाग्यवंत नाट्य हरी कीर्तनात, नाट्य हरी कीर्तनात, नाट्य हरी कीर्तनात हो. तरना भाग्यवंत नाट्य हरी कीर्तनात, नाट्य हरी क्लिअर प्रमाण दिलं. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि म्हणून एक प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, बळ आहे, तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. एकदा बळ निघून गेलं, ताकद निघून गेली, परमार्थ करण्यासाठी सुद्धा काय लागतं? बळ लागतं बरं का. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. हा, आणि म्हणून जोपर्यंत आपले इंद्रिय रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. अभंगाच्या प्रथम चरण. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचीच माता पिता धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता, जो असे जागता. बघा, नीट विचार करा अभंगाच्या प्रथम चरणाचा. अभंगाच्या प्रथम चरणाचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कुणाला दिला? धन्य माता. आणि मग नंतर पिता. अगोदर पहिला क्रमांक मातेला दिला, आईला दिला. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. त्यामुळे धन्य माता आणि मग नंतर पिता. पहिला क्रमांक आईला का? याचं कारण असं आहे, आपल्या बाळावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कुणाचे? मातेच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणून पहिला क्रमांक मातेला आहे. पहिल्यांदा मुलावरती संस्कार कुणाचे होतात? आईचे होतात, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार लोक वगैरे तुम्हाला सांगत असतो की संध्याकाळी सगळी कामं आवरून, आमच्या गर्भवती ज्या महिला असतील त्यांनी संध्याकाळी सगळी कामं आवरून 8:30 वाजताच TV समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला, असंच सांगतात ना. का? कारण संस्कार पहिल्यांदा कुणावरती होतात? बाळावरती होतात. कुणाचे? आईचे. आणि मग नंतर वडिलांचे संस्कार होत असतात. त्यामुळे धन्य माता आणि मग नंतर पिता. आई वडिलांना शास्त्रामध्ये सुद्धा म्हणजे महत्व दिलं.
आमच्या तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 127 अभंग महाराजांनी फक्त आईविषयी लिहिलेले आहेत. आईचं मातृत्व, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य शब्दामध्ये मांडणं खूप कठीण आहे, खूप कठीण. ज्यांना आईबाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला प्रसन्न व्हावा, अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करायला शिका. देव तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होईल. कदाचित देव प्रसन्न झाल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव आपोआप भेटतो. हा इतिहास आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. म्हणून आई वडील जिवंत असताना त्यांना जपलं पाहिजे. मेल्यावरती रडून काही उपयोग नाही, नाहीतर जिथे नाही अन्न मेल्यावरती पिंडदान, काही उपयोग नाही. जिवंत असेपर्यंत त्यांना जपलं पाहिजे. बरं, त्यांना जपायचं म्हणजे फार काही लागत नाही. फक्त दिवसातून एकदा 2 आपुलकीचे प्रेमाचे शब्द त्यांना बोलले पाहिजे. आई तू बरी का ग? पोट भरतं त्या आईचं. काय बाकी अपेक्षा नसते त्यांची तुमच्याकडून, काही नसते. तुमचे आईबाप गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं महत्त्व कळल्याशिवाय राहत नाही. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग काय नाही सांगितलं? अहो आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, जिवंत असेपर्यंत त्या माईबापांना जपा. त्यांना म्हातारपणामध्ये सन्मानाची वागणूक आपण दिली पाहिजे. मला असं वाटतं जे शिकून मोठे झाले, वकील, डॉक्टर, इंजिनियर, त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. कोणाचे? जे शिकून मोठे झाले. पण जे आमचे शेतकरीत ना सामान्य, ते कसे का होईना पण बिचारे माईबापांना सांभाळतात. म्हणून माणसाने फक्त शिक्षित असून उपयोग नाही, तर सुशिक्षित असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजताय ना, सुशिक्षित म्हणजे सुसंस्कारांनी युक्त असं शिक्षण. जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांना नीट बोलता येत नसेल तर एवढं शिकून तुमचा काहीही फायदा नाही. म्हणून लक्षात घ्या, एकदा का तुमचे माईबाप या मातीआड निघून गेले ना, कितीही आई आई करा आणि कितीही बाबा बाबा करा, मातीआड गेलेले माईबाप पुन्हा या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, आज कलियुगामध्ये सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात मोठा माणूस त्याला म्हणायचं की ज्याच्याकडे अजून पण त्यांचे माईबाप जिवंत आहेत. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारिणी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी हो, ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून धन्य माता. त्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला आहे, मातेला आहे. मुलाने कितीही मोठी कर्तबगारी करू द्या, जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय आहे. आणि जिथं जिथं एक रामायणामधला एक प्रसंग आहे, जिथं जिथं कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला आहे. ज्या वेळेस धनुष्यभंग झालं, तर रामायण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाठ असेल तुमचं. आणि धनुष्यभंग झाल्यानंतर परशुरामजी ते दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कुणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि ज्या वेळेस परशुरामजीने ते धनुष्याचे तुकडे पाहिले त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला
आणि परशुरामजी जनक राजाला म्हणताय, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है, जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. सो म्हटल्यानंतर जनक राजा शांतच राहिले. रामचंद्र प्रभू शांत आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत, लक्ष्मणजी मात्र क्रोधामय. पण रामचंद्र प्रभूंनी विचार केला, आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे, म्हणून आपणच पुढे गेलं पाहिजे. रामचंद्र प्रभू पुढे आले, परशुरामजीच्या पुढे नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नतसुमदन भंजनी हारा हो गई दास तुम्हारा. परशुरामजी, धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल, एक तुमचा शिष्यच असेल. नहीं राघव, वो खतरनाक शत्रु है हमारा. म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते. सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, ती तर मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. कोण म्हणताय? लक्ष्मणजी. आता मात्र विश्वामित्रजीला वाटतं हे लक्ष्मणाचंच काम आहे, म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात. बहुत धनुष तोड़े उलर काई. लक्ष्मणजी म्हणतायत, अरे हमने तो बचपन में ऐसे कहीं कंठे तोड़ डाले हैं. मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणताय? लक्ष्मणजी म्हणतायत. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला, लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. ए बच्चा, अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? लक्ष्मणजी म्हणतायत, परशुरामजी, तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. का? कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, आम्ही क्षत्रियाची संतान आहोत आणि आमचं ठरलंय, ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलताय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुराम जी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा, आईचा. म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला आहे? आईला आहे. पण काही लोकांनी महाराजांना विचारलं, म्हटले महाराज, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोळी कन्या पुत्र होती जे साथी ग, 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 कोळी कन्या पुत्र
मूर्ती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांच्या देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. आपण नीट विचार करू अभंगाच्या दोन्ही चरणाचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? आईला दिला. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रथम क्रमांक कुणाला दिला? कन्येला दिला. बरं का, आपण जर वास्तविकपणे विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की पहिला मुलगाच पाहिजे. बरोबर. बरं, एकदा पहिल्यांदा मुलगी झाली तर ठीक आहे, पण दुसरी पण जर मुलगीच झाली तर याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. कितपत योग्य? मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलीला प्राधान्य महाराजांनी दिलं. बरं, त्यांना असं पण म्हणता आलं असतं कुळी पुत्र कन्या. कुळी पुत्र कन्या नाही, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. पहिला क्रमांक मुलीला दिला, कन्येला दिला. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, जातती कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते, ती वयात आल्यावर पुन्हा तिची चिंता वाटते, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस बापाचं अंतकरण दुःखी होतं. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. तुमचं सोडा, पण कण्वासारखे मुनी रल्ले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रल्ले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे? मग पहिला क्रमांक कन्येला का? मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमची जबाबदारी संपली का? उलट वाढली. उलट वाढली म्हणजे कसं की माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल. म्हणून जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देऊ शकत नाही, त्याच मुलीला या अभंगामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक का दिला बरं असेल? का दिला असेल? एक वृद्ध ग्रहस्थ हिमालयाची यात्रा करत होता आणि यात्रा करत असताना खांद्यावरती एक लहान बाळ होतं. स्वामीराम तीर्थांनी त्या वृद्ध गृहस्थला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पण बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचंच ओझ होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही, हे एका बापाचेच उद्गार आहेत. म्हणून पहिला क्रमांक मुलीला का? मी तुम्हाला सांगेल, निस्वार्थपणे प्रेम जी आपल्यावरती करते ती फक्त मुलगी असते बरं का. आणि वडिलांचं आणि मुलीचं नातं फार गोड आहे. शब्दामध्ये मांडणं तसं कठीण आहे, पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले आपले लेकीला परक्याच्या हातात देताना त्या वडिलाचं अंतकरण काय दुखत असेल याची कल्पना सुद्धा कधी करता येणार नाही. लेक जर घराची सौख्य असेल ना तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा असतो. संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा कोण आहे? बाबाच आहे. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो. लहानपणी बोटाला धरून चालायला कोणी शिकवलं? आपल्या वडिलांनी. आपल्या मुलीचे प्रत्येक लाड पुरवतो तो बाप आहे. पिकनिकसाठी शॉपिंगसाठी पैसे देणारा तोच आहे. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा सुद्धा कोण आहे? बापच आहे. आईने जर काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा सुद्धा बाबाच आहे. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. मुलगी ज्या वेळेस माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जायला निघते ना, ढस ढसा रडतो तो बाप आहे. सोपं नाही बाप होणं. बाप कोणाला म्हणायचं? बाप स्वाभिमानी बाळा
बाप कनख रकणा त्याच्या हृदयात सुधा लाजाळूची संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल बाप घराचा तो पाया बाप म्हणजे घराचा पाया असतो आणि घराचा पाया कसा पाहिजे मजबूत पाहिजे घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही बाप घराचा तो पाया आई खणस त्यावर जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर कसा असतो बाप बाप म्हणजे रे कस जसा पाण्यातला मासा ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसला रे कसा बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही कधीच दिसत नाही तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाहत्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना थांबवू शकत नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचं मन जे ओळखते ती फक्त मुलगी असते लग्न झाल्यानंतर जेव्हा ती पहिला फोन आपल्या वडिलांना करते त्यावेळेस वडिलांचा बदललेला आवाज एका क्षणात ओळखते आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते मुलगी वडिलांना जाणते मुलगी वडिलांना जपते आणि सगळ्यांवरतीच घरातल्या आईवरती वडिलावरती बहीण भावावरती निस्वार्थ प्रेम करणारी फक्त मुलगी असते निस्वार्थ तिला माहिती असतं एक ना एक दिवस का होईना परंतु हे घर सोडून मला जावं लागणार आहे पण तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांसाठी जिचा जीव तुटतो ती मुलगी आहे मुलाचं काय त्याला माहिती असतं 10-12 वर्षाचा तर खेळ आहे हे गेल्याच्या वेळी आपल्याच हातात येणार आहे म्हणजे सगळीच मुलं अशी असतात मला असं म्हणायचं नाही परंतु पहिला क्रमांक मुलीला का हा विषय चाललाय आपला तर याचं कारण असं आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे परंतु मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते म्हणून कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्यामुळे पहिला क्रमांक मुलीला आहे म्हणून नारी की निंदा मत करी आरू नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए हैं शुक विष्णु हनुमान शुकासारख्या भीष्मासारख्या हनुमंतरायांसारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण आहे एक कन्याच आहे आता हे झालं कन्येचं पुत्र कोणाला म्हणायचं तर पुत्र त्याला म्हणायचं जे पूर्वतः आपल्या पितरांचा उद्धार करतात इति पुत्र हा पण असा एकच पुत्र पुरे एकच पुत्र माये बापा पोटी हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त याला म्हणायचं पुत्र म्हणून
महाराज म्हणतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय, तो त्यांचा देवाला सुद्धा हर्ष वाटतो, पण देवाला आनंद वाटण्याच्या योग्यतेचं ते करतात काय? गीता भागवत करीती श्रवण, करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर ती मुलं काय करतात, गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. आता तिसऱ्या चरणाचा थोडा विचार करू. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद एवढी ग्रंथ संपत्ती असताना सुद्धा महाराजांनी फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचा उल्लेख ही अभंगामध्ये का बरं केला असावा? काही कारण असेल. त्याचं कारण असं आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, म्हणून गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचा उल्लेख. अजून काय करतात ती मुलं? अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात. अखंड चिंतन विठोबाचे. परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण. तुम्ही अखंडतेने जर भगवंताचं चिंतन केलं तर मरताना भगवंताचं नाव तुमच्या मुखामध्ये येईल. आपल्याला एवढी अखंडता नाही जमणार. आपल्याला साधं 2 तास कीर्तनामध्ये बसायचं म्हटलं तरी जमत नाही. मग तुम्ही अखंडतेने भगवंताचं नामस्मरण करणं आपल्याच्याने शक्य नाही. पण निदान प्रेमाने का होईना परंतु भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. का? कारण मरताना ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कारण मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. आणि ज्याच्या आलं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुम्ही ज्या गोष्टीवरती प्रेम करता तीच गोष्ट तुम्हाला मरताना आठवते. म्हणून भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणावरती आपण प्रेम केलं पाहिजे. नाहीतर एके ठिकाणी आमचं दशक्रियाचं प्रवचन होतं, आणि ते प्रवचन म्हणजे कसं काका की प्रवचन म्हणजे कधी बंद करायचं? पिंडाला कावळा शिवला की प्रवचन बंद. बराच वेळ झाला आमचं प्रवचन चालू आहे आणि इकडे काही पिंडाला कावळा शिवत नव्हता. मग काकांनी सांगितलं जावा सगळ्यांनी जाऊन तिथं दर्शन घ्या, म्हणजे पिंडाला कावळा शिवत. घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी पण पिंडाला कावळा शिवला नाही. मग एक जणांनी एक आयडिया केली. तो गेला तिथं खिशातली 50 रुपयाची नोट काढली आणि तिथं ठेवली. 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर पिंडाला कावळा शिवला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं. लोकांनी त्यांना विचारलं, अहो घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी कावळा शिवला नाही, आणि तुम्ही 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर लगेच कसं काय कावळा शिवला? त्यावेळेस तो माणूस म्हटला, अरे हा जो माणूस होता ना तो गावचा तलाठी होता आणि 50 रुपये दिल्याशिवाय उताराच देत नव्हता. प्रेम करायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणावरती करा. कारण या जगामध्ये संपत्ती खरी नाही, सत्ता खरी नाही, टिकणारी नाही. या जगामध्ये टिकणारं सत्य फक्त भगवंताचं नाव आहे. भगवंत आहे.
ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो उठ कर देखो, जीवन जो तुझागर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर आहे, या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे, म्हणून अखंडतेने त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, अखंड चिंतन विठोबाचे। कारण ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे, आणि मरणाच्या बाबतीत वशिलीबाजी चालत नाही। वशिला म्हणजे काय काका? सोपे, व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला, आहे की नाही? पण मरणाच्या बाबतीत ही वशिलेबाजी चालत नाही। हिंदुस्थानमध्ये शोधा, एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, पण स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला सापडणार नाही, कारण मरण हे अटळ आहे। 9वी मर गए, 10वीं मर गई संस्कृत 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के भाषी। 9वी मर गए, 10वीं मर गए संस्कृत उपजते नाशी, नाशते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम। कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा बलवता, नाही देहाचा बलवता, नाही देहाचा बलवता। दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा। म्हणून कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून शिकायचं, आणि कसं मरायचं हे भागवताच्या माध्यमातून शिकायचंय। कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील, आणि जर मेलास तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला। कसं जगायचं गीतेने अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं। परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा। तुम्ही भागवत ऐकलं असेल, परीक्षित राजा 7 दिवसाचा होता, आणि 7 दिवसानंतर तुझा सर्प चावून मृत्यू होईल असा त्याला शाप होता।
परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. आता तुम्ही मला सांगा, आपण सगळे किती दिवसाचे आहेत? 7च दिवसाचे आहेत. वा, आपल्याकरता काही 8 दिवसाची योजना आहे का? नाही, आपण पण सगळे 7च दिवसाचे आहेत. म्हणजे तसं घाबरून नका जाऊ. 7 दिवस म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या 7 दिवसापैकी कुठल्या तरी एका वारी आपल्याला जावंच लागणार आहे. नाहीतर कसं होतं, मी एका गावामध्ये असं सांगितलं की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत म्हटलं. तर असं म्हटल्यानंतर सगळे माझ्याकडे असे रागाने बघायला लागले. पण एक आजी हसत होती. आजीला मी विचारलं, आजी तुम्ही का हसता? आजीने मला सांगितलं, ताई तुम्ही मगाशी म्हटला की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत, पण मी या गावात राहतच नाही, मी शेजारच्या गावची इथं कीर्तनाला आली. म्हणून 7 दिवस म्हणजे हे 7 दिवस रविवार, सोमवार या कुठल्या तरी एका वारी आपल्याला जाणं निश्चित आहे. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. अहो, आपला पण मृत्यू कशाने होणार आहे? सर्पदंशानेच होणार आहे. संसाराला सर्प असं म्हटलेलं आहे. म्हणून निरुसलो संसार, सर्प हा विकार पांढरा. हा संसाराला सर्प म्हटलेला आहे. बघा तुम्ही, आपल्याला सगळ्याला साप चावलेला आहे. काय झालेलं आहे? साप चावलेला आहे, बरोबर आहे ना? पूर्वीच्या काळामध्ये जर काही एखाद्याला साप चावला की, आता इथं बरीच जुनी लोक आहेत, बाबा काय करायचे तुमच्या काळात? साप चावल्यावर ऐकायला येत नाही. त्याला मुंजाबाच्या पालावर त्यानायचं, मांत्रिकाने मंत्रोपचार करायचे आणि मग नंतर शेवटी परीक्षा पाहण्यासाठी त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा, बरोबर? आणि मग नंतर विचारायचं असतं, पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू आहे तरी पण तो आपल्याला गोड लागतोय, आणि परमार्थ गोड आहे तरी पण तो आपल्याला कडू लागतोय. मग याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? बरोबर फक्त साप चावला नाही तर झर चांगलंच भिनलेलं आहे. विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग संसार कडू म्हणजे तो सोडायचा आहे का? नाही, संसारामध्ये पण राहायचं. संसारी असावे हसुनी नसावे, संसारी असावे हसुनी नसावे, संसारी असावे हसुनी नसावे, संसारी असावे हसुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता. संसारामध्ये असून नसल्यासारखं राहिलं पाहिजे. मग संसार कडू आहे आणि परमार्थ गोड याचं ज्ञान मात्र आपल्याला झालं पाहिजे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. संसार कडू आहे पण गोड मात्र त्या विठ्ठलाचं नाव आहे, म्हणून ते अखंडतेने घेतलं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, Bye.
कुमाई बार कुमाई ओ बार कुमाई बार कुमाई ओ बार कुमाई बार घुमाके बार घुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई ओ बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई कुंडली कवरदारी विठ्ठले ज्ञानदेव हरिनाथ भगवान की महाराज की तुकाराम महाराज की जय आपली आहे जसे जगता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या तिन्ही चरणाचा थोडक्यात भावार्थ आपण पहिला पण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता असं का म्हटलेलं आहे? कारण जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे, पण त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची क्षमता कुणाच्या प्रेमात आहे? आईच्या प्रेमात आहे, मातेच्या प्रेमात आहे. म्हणून प्रेम म्हटलं की माता. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले त्यावेळेस कौसल्या मातेने हंबरडा फोडला. अरे माझा श्रीरामा मन मोहन मेघ श्यामा विबळ सांडोनी आम्हावना दुर्गमा के विजाशी बाळ माझा के बिलवानी कुठे पेशील बाळा पाणी कसा कोपला कैवल्यदानी परतोणी रे श्रीरामा. कौसल्य मातेचा आवाज ऐकला आणि जगाचा बाप माघारी बघितलं. देखुनी मातेचा कळवळा दुःखेश्रू आले डोळा बाष्पे गळा रुदिला. म्हणून जगाचं अश्रू पुसणं ज्यांचं काम आहे त्याला सुद्धा रडवण्याची ताकद आईच्या प्रेमामध्ये. म्हणून प्रेम म्हटलं की माता, प्रेम म्हटलं की माता. आईच्या प्रेमाची सर कोणत्याच नात्याला येऊच शकत नाही. एक जण माझ्याकडे आले मला म्हटले ताई आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. मी म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कसं काय? ते म्हटले पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली मग तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्यावेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून प्रेम म्हटलं की माता. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला खूप मोठा उपकार झाला. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता. आता सीतेचा जर आपण विचार केला तर ती जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी होती.
जिचे वडील मिथिलेचा राजा आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि जिचा पती ब्रह्मांडाचा मालक आहे, अशा सीतामाईला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. कुठे तक्रार मांडल्याचा उल्लेख आलाय रामायणामध्ये. म्हणून पतिव्रता म्हटलं की सीता आपल्या सीतेला साधी भांडी घासायला लावली तरी पप्पा ताबडतोब आम्हाला घेऊन जा. म्हणून पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. आता गीता म्हटलं की आपल्याला आठवण यावी स्वामी विवेकानंदांची. ज्या वेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी शिकागो नावाच्या धर्म परिषदेमध्ये भाग घेतला, त्यावेळेस आपल्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. जेव्हा आपल्या स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो या शब्दामध्ये त्यांनी अख्खा समाज जिंकला होता. आणि पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली की इथं जमलेल्या माझ्या पंडितांनो, तुम्ही उपेक्षित बुद्धीने का होईना परंतु आमच्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. अरे पण तुम्हीच तुमच्या कृतीतून जगाला दाखवून दिला की जगातल्या सगळ्या ग्रंथांना आधार हिंदुस्थानचा ग्रंथ. म्हणून शास्त्र म्हटलं की गीता. महाराज म्हणतात जी मुलं गीता आणि भागवत या 2 ग्रंथाचे श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात अशा मुलांची सेवा मला घडावी. अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे माझ वडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ वडोत्यांची सेवा, म्हणे माझ गडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ गडोत्यांची सेवा. माझ्या दैवा पार नाही, माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या होती जे सात्विक, कुळी कन्या होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दया हरिक वाटे देवा, दया हरिक वाटे देवा, वाटे देवा, दया हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक रे नाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम. फुलं वाटून घ्या. या अभंगामध्ये महाराजांनी कर्तबगारी पुत्रांच्या मातेला धन्यता दिली, आईला वडिलांना धन्यता दिली. आपुली आहिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वास्तविक आपण जर विचार केला तर व्यवहारामध्ये जर का मुलाने कर्तबगारी केली किंवा मुलगा जर का PSI झाला, MBBS झाला तर ती पदवी काही त्याच्या आईवडिलांना नसते, हा व्यवहार आहे. पण परमार्थ हा त्याच्या उलट आहे. म्हणजे परमार्थ कशा विचाराचा आहे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज चांगलं असेल तर फळं चांगली येणार ना, हे विचाराचा हा परमार्थ आहे. म्हणून धन्यता त्या माईबापाला. महाराज जर समजा आपण म्हणतो की बाबा चा मुलगा असा का, त्याचे वडील एवढे चांगले, तर याचा अर्थ असा आहे की त्याच्या आईचं पाप आहे. आईच्या पापाने मूर्ख मुलगा जन्माला येतो, वडिलांच्या पापाने उन्मत्त मुलगा जन्माला येतो, वंशाच्या पापाने कंजूस मुलगा जन्माला येतो,
आणि स्वतःच्या पापाने दरिद्री मुलगा जन्माला येतो. याच्या उलट आईच्या पुण्याने शिलवान, वडिलांच्या पुण्याने विद्वान, वंशाच्या पुण्याने उदार आणि स्वतःच्या पुण्याने भाग्यवान. आणि ज्या माईबापांच्या पोटी विद्वान आणि शिलवान हे 2 पुत्र जन्म घेतात ते माईबाप पुण्यवान आहेत आणि म्हणून ते धन्यतेच्या योग्यतेचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. या भंगावरती अल्प